नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेल्या विमानाच्या अपघाताने हाहाकार माजला आहे. या अपघातात 204 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. अपघातात मृत पावलेल्या लोकांमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश आहे. मुलाकडे लंडनला निघालेल्या सांगोल्यातील दाम्पत्याचाही विमान अपघातात मृत्यू झाला आहे. दोघांच्या मृत्यूने त्यांची 2 मुले पोरकी झाली. अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेल्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान टेक ऑफ घेताच काही मिनिटात अपघात झाला. प्रवाशांनी भरलेले विमान निवासी डॉक्टरांच्या इमारतीवर कोसळलं. विमान अपघातात इमारतीमधील MBBSच्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 200हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 100हून अधिक प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मृतांमध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश आहे. सांगोल्यातील दाम्पत्याचाही मृत्यू झाला आहे. अहमदाबाद विमान अपघातात मूळचे सांगोला तालुक्यातील हातीद गावातील पवार दाम्पत्यांचाही समावेश आहे. महादेव पवार वय वर्ष 67 आणि आशा पवार वय 55 वर्षीय अशी दोघांची नावे आहेत. लंडन मध्ये त्यांचा मुलगा व्यावसायिक आहे. मुलाकडे जाण्यासाठी विमानाने प्रवास करत होते. त्यांचा दुसरा मुलगा अहमदाबाद येथे व्यवसाय करत. दोघांच्या आकस्मिक जाण्याने दोन्ही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील को पायलट सुमित सबरवाल यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. सुमित यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईतील पवई परिसरामध्ये सुमित सबरवाल यांचे 88 वर्षांचे वडील एकटेच राहतात. टेक ऑफ करण्यापूर्वी सुमितने त्यांच्याशी संवाद साधला होता. लंडन मध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा बोलेन असं त्यांनी सांगितलं होतं, पण त्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. सुमित यांच्या पश्चात त्याची बहीण, 2 भाचे असा परिवार आहे. त्याच्या बहिणीला ही माहिती मिळताच ती दिल्लीहून सुमितच्या मुंबईला घरी पोहोचली. त्यानंतर सुमितचे वडील आणि बहीण मुंबई विमानतळावरून गुजरातकडे रवाना होणार आहेत.